ప్రసిద్ధ పుణ్యక్షేత్రం బాసర ఆలయంలో ఆలస్యంగా మరో అపచారం వెలుగులోకి వచ్చింది. అమ్మవారి ఆలయ ప్రతిష్టకు భంగం కలిగింది. అమ్మవారి చెంత అక్షరాభ్యాసాలు కాకుండా ఓ ప్రైవేట్ కళ్యాణ మండపంలో అక్షరాభ్యాసం పూజలు జరిగాయి. అమ్మవారి ఆదాయానికి గండి కొట్టి ఇష్టారీతన అక్షరాభ్యాస పూజలు జరిపారని పలువురు ఆరోపణలు చేయడంతో అక్షరాభ్యాసాలు జరిపిన వారికి ఆలయం తరపున నోటీసులు ఇస్తున్నామని आलय युवो विजय रामराव वेల్లడించారు। टीव्हीवर चाललेला कोण बनेगा करोडपती प्रोग्राम सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये माननीय बच्चनजी म्हणतात की ज्ञान सबसे बड़ा होता है, या ज्ञानी व्हावे हीच माऊलींची इच्छा आहे आणि ज्ञानाशिवाय जगात काही नाही। दुर्गय आपण लक्षात सज्जराव आपण कालपासून अत्यंत या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूजा केलेली आहे। याची आभाचा कार्यक्रम आहे आणि ही एक आध्यात्मिक विद्या। पण सगळेजण या ठिकाणी भाग्यवान आहात। आपलं भाग्य हे महान आहे, मोठं आहे। तर याच ठिकाणी काकाणी यांच्या वतीने परमपूज्य गुरु माऊलींचा आशीर्वाद घेतले जात आहे। श्री श्री बालयोगी रामलोक जी महाराज केदारेश्वर आश्रम नंदीपेठ तेलंगणा यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। या विभागात त्यांचं विस्मरणीय काम आहे म्हणून त्यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे। या विभागाचे खासदार नागेश गारू आदिलाबाद यांची उपस्थिती आपल्याला मिळालेली आहे, त्यांनाही धन्यवाद आहे। त्यानंतर या विभागाचे मुधोळ पैसा सदस्य तथा आमदार रामरावजी पाटील त्यांची या ठिकाणी सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मामुरारी त्रिपुरान्तकारी मानोषि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रश्च ग्रहाः शान्तिकरा भवन्तु। ॐ शान्ताकारं भुजगं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं ध्याये नित्यं महेशं व्रजत। मंदिर कौन दायित्व है? महाभद्राय नमः, ओम महाबलाय नमः, भूगताय नमः, ओम भारते नमः, ओम मध्ये नमः, ओम शिवाय नमः, जटिलाय नमः। चलो चलो రాణి గారు వచ్చిన తర్వాత संजय दोन्हीकडे संजय
पुस्तिका आहे ज्यावर सरस्वती मातेचा फोटो येते आणि एक पेन असेल त्या दोघांना गंध अक्षता हळदी कुंकू ग्रंथ रूपिणी सरस्वत्यै नमः ओम श्री लेखनी रूपिणी सरस्वत्यै नमः विवेकनाथे चंद्र हरकार तिरस्कार हरिद्रा कुंकुमादि सकल सौभाग्य द्रव्यानि समर्पयामि। हाताच्या ओंडळी करा दोन वस्तू पेन आणि पिडाई पण सरस्वती नमस्तुभ्यं वंदे कामरूपिणी भवतु सिद्धिर्भवतु मे सदा त्या दोन्ही गोष्टी आपल्या मस्तकाला लावा। आता त्या वहीमध्ये पान क्रमांक 10, 11, 12 आणि 13 हे 4 पानं आहेत। जिम्मेदारी गेल्या दशकापासून चांगली जिम्मेदारी उद्याच्या भविष्य काळात पार व्रतात ते सर्वजण सहभागी व्हावेत। या देशाची सुरक्षा या देशातील तमाम मानव जातीला भगवतीचा स्वामींचा आशीर्वाद मिळावा, त्यांचं भलं व्हावं, त्यांना समाधान सौख्य निरोगी जीवन त्यांना मिळावं यासाठी आपण सर्व गोष्टी बाजूला ठेवून एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सन्मान आहे आणि त्याने खूप सहकार्य करून महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असंख्य केंद्र आणि विद्यार्थ्यांना घेऊन या वर्णन केल्याप्रमाणे सरस्वती महालक्ष्मी महाकाली आणि आज वेदमाता गायत्री मातोश्रींच्या जन्मदिनी एक विराट पर्वणी निश्चितपणे पर्वणीवर आपल्या साऱ्या मनोकामना उपस्थित असणाऱ्यांच्या घरी असणाऱ्यांच्या भगवती माता पूर्ण करेल अशी आम्हाला खात्री आहे। म्हणून आपण प्रतिकूल परिस्थिती केवढा कडक उन्हाळा असताना